अरे कसं काय मित्रांनो, तर भरपूर दिवस ना माझे आऊस पडलेले नाही. अरे माड साफ कर, माड साफ कर. मग मी निघाले माड साफ करू आणि माझ्यावर एक छोटासा गोंडस काय असा काय एक काय छोटा काय काय कुतूचा पिल्लू पण निघाला. मग काय माझं दौरो सरळ निघालो या माडावर. माडावरचं कचरो साफ करून घेतला आणि कचरो तर खूपच झालो, त्याच्यामुळे जरा थोडंसं वेळसुद्धा लागलो. माडाच्या सावळांनी तर घरावर अतिक्रमण केल्याने मग काय एक घाव आणि दोन तुकडे. सगळीकडची अतिक्रमण ही BMCच्या मदतीने बाजूक केलं. माडावरचे जून जरा नारळ सांगूक लागले, अरे आमका पण उतरव रे, कंटाळलो या लटकून लटकून. मग काय त्यांका पण जरा खाली टाकलंय. माडावर चढलो आणि शहाळा काढलं नाही असा तर होऊचा नाही, म्हणून काय दोन शाळांवर नजर होती ती मस्तपैकी घेऊन खाली टाकले. बरोच वेळ झालो. माडाखाली सगळी जी सावळं होती ती बाजूक करून एका जागी मस्तपैकी नेऊन ठेवलं. ही माडावरून काढलेली दोन शाळी आहेत ना, ही कधी फोडतं आणि कधी खातं असं झालेला. म्हणून एकदम केरला स्टाईलने ह्या शाळा फोडून घेतल्या आणि अख्ख्या शाळात लावलाय तोंडाक. पण अतिशय थंड मधुर आणि गोड शहाचा पाणी पिल्यावर जीव कसं थंड झाला. मग गेली माझ्या बायकोची बारी. तिनं मग या थंड शाळाच्या पाण्याचा आस्वाद घेतला आणि खूप अशी खुश झाली हो. आणि आतील मलाईदार खोबऱ्याचा आस्वाद तर सांगण्या पलीकडचंच होतो. अशी असतं हे आमच्या गाववाल्यांची जीवनशैली. तर मग चला भेटाय आपण पुढच्या व्हिडिओत. पण त्याआधी माझ्या ह्या गोंडसच्या चॅनलला नक्की तुम्ही प्रेम द्यावा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर भेटाय पुढच्या व्हिडिओत. तर बाय बाय.